ते स्पष्ट केलेत की बिग मोठे फटके मात्र मारू देणार नाहीये. चांगली गोलंदाजी. हो यावेळेस मात्र उडवलाय, कट केलाय चेंडू, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघून चाललाय, क्षेत्ररक्षक दूरवरून जातोय, चेंडूला रोखलं गेलंय. आउटफील्ड थोडीशी स्लो झालेली पाहायला मिळाली, त्याचा फायदा मात्र निश्चितपणे प्राप्त झालाय. 2 धाबा मात्र प्राप्त झाल्या आहेत. या 2 धाब्यांनी संघाचं खातं खोललं गेलंय. स्कोरवरती 2 धाबा विराजमान पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू निर्धाव आला होता, दुसऱ्या चेंडूवरती कव्हरच्या दिशेला एक्स्ट्रा कव्हरला चेंडू यावेळेस ट्रॅव्हल झाला होता. 2 धाबा निश्चितपणे प्राप्त होत आहेत. आपण पाहतायत SPLचा आई गावंदे बी स्पोर्ट्स आयोजित शेंद्रून प्रीमियर लीगचा हा तर्रार पाहतोय. हो यावेळेस स्ट्रेट ड्राईव्ह फटका होता, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपला गेलाय चूक. आणि यावेळेस मात्र पहिल्या ओव्हरमध्ये विकेटची प्राप्ती होतीये. पंकज बॅक टू द पॅव्हिलियन. वेळ मात्र महत्वाचा आहे, लक्षात घ्या. चला बॅटर, न्यू बॅटर मैदानाच्या आधी इंटर करायचंय. दोन्ही टीमसाठी महत्वाची सूचना असेल, परंतु यावेळेस शेहीसाठी सूचना असेल की फलंदाज बाद झाल्यानंतर तुम्ही मात्र न्यू बॅटर त्वरित इंटर करायचंय. तसेच छत्रपती स्पोर्ट्स कांबरे टीम आपणास देखील रिक्वेस्ट असेल की वेळेचं भान असू द्या. संपूर्ण स्पर्धा या निसर्गरम्य वातावरणामध्ये दुपारच्या सत्रामध्ये आपण जर बघायला गेलात तर 11:30 झाली आहेत. सामना क्रमांक 4 पाहायला मिळतोय. शेई विपक्ष साने, शेई विपक्ष छत्रपती स्पोर्ट्स कांबारे हा सामना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिल्या चेंडूवरती कुठलीही धाव नव्हती, दुसऱ्या चेंडूवरती दुहेरी धाव घेतली गेली. त्यानंतर अमोलनं मात्र एक अफलातून चेंडू टाकला गेला, 38 मध्ये चेंडू उडवला गेला, झेल टिपला गेला आणि फलंदाज पंकजला मात्र माघारी परतावं लागलं. नितीन येतोय स्ट्राईक एंडवरती. न्यू बॅटर. हो यावेळेस देखील 38 मध्ये चेंडू उडवला होता, सेफ झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येऊन एक सिंगल दिली गेली आहे. चांगली गोलंदाजी. अमोलचं विश्लेषण करायचं झालं, हाय आर्म पाहायला मिळतोय, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी वेगवान चेंडू त्याच्या बात्यातनं निघत असतात. टप्पा अचूक ठेवण्यामध्ये माहिर आहे अमोल. आणि बॅट्समनचा फुटवर्क जर बघायला गेला जगदीश सर, तर तो लक्षात घेऊन गोलंदाजी केली जाते अमोलच्या माध्यमातून. म्हणून एक आपण व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील अमोलला पाहतो वारंवार. हो यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, पुन्हा एकदा ऑनसाईडला उडवला गेलाय, ऑफसाईडला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल धाव यावेळेस देखील प्राप्त होतीये. काय गोलंदाजी आहे अफलातून, चांगली गोलंदाजी. मनसुबे ज्या प्रकारे ठेवले गेले त्या मनसुब्यांना अगदी त्याच पद्धतीची गोलंदाजी देखील पाहायला मिळते. हो यावेळेस देखील हलक्या हातानं कट केला, एक सिंगल धाव घेतली गेली आहे. षटक क्रमांक पहिलं यावेळेस या सिंगलने कंप्लीट होत आहे. पहिल्या ओव्हरमध्ये अमोलनं एक गडी बाद करत खर्च केल्यात केवळ 5 धावा. अगदी किफायतशीर सुरुवात आणि चांगली सुरुवात करून दिली आहे संघासाठी छत्रपती स्पोर्ट्स कांबारे टीमचा हा गोलंदाज अमोलनं केवळ 5 धावा खर्च करून एक गडी बाद केलाय. चांगली गोलंदाजी. अगदी प्रत्येक चेंडूवरती त्यानं मात्र लेंथ आणि लाईन अचूक ठेवली. या अनुषंगानं जर बघायला गेलं तर जास्तीचे चेंडू मात्र अगदी पुढ्यात ठेवण्यात आले. शॉर्ट चेंडू कमी प्रमाणात पाहायला मिळाला आणि त्याचा फायदा मात्र अमोलला झालाय. वेग देखील भन्नाट आहे गोलंदाजीवरती. यावेळेस षटक क्रमांक 2 मार्गस्थ होत आहे. वैभव येतोय. मागील मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. 2 ओव्हरमध्ये त्याने मात्र कमीत कमी धावा दिल्या होत्या, परंतु सामना मात्र गमवावा लागला होता. आवाज पाली टीमनं मात्र दबदबा ठेवला होता त्या मॅचमध्ये. वैभव आलाय षटक क्रमांक 2 मध्ये यावेळेस मार्गस्थ होतोय. जरा जास्तीचा वेळ घेऊ नका. मॅच होती ऑन. यावेळेस षटक क्रमांक 2 मार्गस्थ वैभव येतोय. हो नितीन यावेळेस मात्र चेंडूकडे बघत राहिला आणि पंचांचा यावेळेस इशारा देखील येतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू पाहायला मिळाला. शरीर यष्टीपासून नितीनच्या दूर ठेवला हा चेंडू वैभवनं आणि किफायतशीर चांगला चेंडू, सफल चेंडू, योग्य ती लेंथ आणि लाईन वरती चेंडू पाहायला मिळाला. उडवलाय चेंडू हवेमध्ये आहे.
दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. अवाक्या बाहेर चेंडू पाहायला मिळतोय. अमोल यावेळेस थोडीशी फॉर्मलिंग पाहायला मिळते अमोलच्या माध्यमातून. 2 धाबा कंप्लीट, तिसऱ्या धाब्याचा कॉल आणि 3 धाबा देखील या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. गुड रनिंग, चांगली रनिंग पाहायला मिळाली. 3 धाबा घेतल्या गेल्या. तिहेरी धाव मात्र ज्या वेळेस घेतली जाते थोडीशी दमछाप देखील पाहायला मिळते फलंदाजीच्या माध्यमातून. पराग यावेळेस मात्र बैठक मारत असताना पाहायला मिळाला, कारण 3 धाबा घेतल्या गेल्या आहेत. कॉलिंग चांगली होती. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 फलंदाजांच्या माध्यमातून ही साजेदारी होताना पाहायला मिळतीये. ऑन साइडला यावेळेस उडवलाय चेंडू. क्षेत्ररक्षक 38 मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली चेंडू फेकी. यावेळेस फिंगर ऑन झाली आहे. सर सांगतायत इट्स ही हॅज गॉन. परागला मात्र माघारी परतावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण 38 मध्ये अफलातून क्षेत्ररक्षण घडलं. विकेट नंतर तुम्ही मात्र पूर्णपणे एकवटू नका, जेणेकरून जास्तीचा वेळ मात्र जाणार नाहीये. फलंदाज देखील क्विक ऍक्शन मध्ये इन झालाय, त्यासाठी शेही संघाचं मनापासून आभार मानले जातील. न्यू बॅटर इंटर झालाय जयेश. नितीन स्ट्रायकिंग वरती नितीन पाहायला मिळतोय. नॉन स्ट्रायकिंग वरती आलेला नौका फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय जयेश. ओहो, यावेळेस उडवला हवेमध्ये. पुन्हा एकदा संधी होती. झेल सुटलाय आणि चेंडू देखील फरार होतोय की काय, रोखला गेलाय. अगदी डीपला यावेळेस जाऊन मात्र पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने चेंडूला रोखलंय. थ्रो करतोय दरम्यान 2 धावा मात्र अगदी सफलरित्या कंप्लीट केल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी, सफल गोलंदाजी, मोठे फटके मारण्याचा निर्धार आहे, परंतु सर्कलच्या बाहेर मात्र चेंडू उडू देत नाहीये वैभव. चांगली गोलंदाजी वैभव विषयच्या माध्यमातून घडतीये. ओहो, यावेळेस लडारमध्ये चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न फसलाय. प्रयत्न यावेळेस स्वप्नील चुकी करणार नाहीये. टिपला गेलाय जेल. संपलाय फलंदाज नितीनचा खेळ. अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकताय, कॅच अगदी सहजरित्या लॉंग ऑफला यावेळेस स्वप्नील विषय होता. चुकी करणार नाहीये. अचूक जेल टिपला गेलाय आणि नितीनला देखील माघारी धाडलं गेलंय. चांगली गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी केली गेली आहे. षटक क्रमांक 2 मध्ये देखील पहिल्या ओव्हरमध्ये अमोलनं कामगिरी करून दाखवली आणि तदनंतर ओव्हर क्रमांक 2 मध्ये आलेला वैभव देखील लाजवाब अफलातून गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. या ओव्हर मधला शेवटचा चेंडू असेल, परंतु 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत केवळ 5 धावा खर्च करून एक महत्वाचा गडी आणि एक रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट प्राप्त केली आहे वैभवनं. नवीन फलंदाज यावेळेस मैदानाच्या आत इंटर झालाय रोहित. सेकंड वरती रोहित आता मात्र लेफ्ट हँड फलंदाज पाहायला मिळतोय. विवरचनेमध्ये खूप सारा बदलाव या करत असताना छत्रपती स्पोर्ट्स कांबारे टीम नक्कीच विवरचनामध्ये तुम्ही बदलाव करा, परंतु जास्तीचा वेळ मात्र घेऊ नका. ह्या वारंवार सूचना आपल्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत. षटक क्रमांक 2 मधला शेवटचा चेंडू घेऊन जाईल वैभव. ओहो, यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा निर्धार, परंतु जास्तीचा चेंडू बाहेर पाहायला मिळाला. किस्मतराव सर यावेळेस निर्देशित करत असताना हा चेंडू मात्र वाईट आहे, एक्स्ट्राची धाव देऊन गेलाय असं देखील सांगितलं जात आहे. धावफलक पोहोचलंय 11 या अंकावरती. षटक क्रमांक 2 शेवटचा चेंडू यावेळेस वैभवचा यावेळेस कट केलाय. चांगला प्रहार पाहायला मिळाला. गॅप प्रॉपर चेंडू निघून गेलाय. कार्पेटच्या रूपानं दन 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 करत सीमारेषे पार ठोकला गेलाय चौकार. षटक क्रमांक 2 यावेळेस या चौकारानं समाप्त होईल आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 15 धावा पाहायला मिळत आहेत.
षटक क्रमांक 3 मार्गस्थ होतोय. यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती येतोय अमोल. अमोलनं पहिलं षटक हाताळत असताना केवळ 5 धावा खर्च केल्या, एक गडी बाद केला. अगदी किफायतशीर गोलंदाजी सुरुवात चांगली करून दिली. तदनंतर आलेला वैभव यानं देखील कमालीची गोलंदाजी करून दाखवली. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 15 धावा नक्कीच आल्यात, परंतु विकेट्स किती गमावल्यात याकडे देखील लक्ष असणं गरजेचं. 3 विकेट्स आतापर्यंत गमावल्या गेल्यात. अमोल आलाय पुन्हा एकदा. ही वेगवान तेज तर्रार बुलेट मात्र धावतीये. हो, खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, एक सिंगल घेतली गेली आहे. एक सिंगल वरती मात्र संतुष्ट राहावं लागेल. बॅकअप पाहायला मिळाला, थोडीशी मिसफील्ड झाली होती वैभवच्या माध्यमातून. चांगला बॅकअप पाहायला मिळाला चेतनच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षणाचं विश्लेषण करायचं झालं तर मागील मॅच मध्ये थोड्याशा चुका झाल्या होत्या. 3 ओव्हरमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण घडलं होतं, तदनंतरच्या 3 ओव्हरमध्ये चुका अगदी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाल्या. परंतु या मॅच मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी आणि चांगल्या नियोजनामध्ये खेळतीये टीम. चला जास्तीचा वेळ नका घेऊ. पुन्हा एकदा अमोल सज्ज होतोय. चांगली गोलंदाजी, खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली जाते त्याच्या माध्यमातून. हो, पुन्हा एकदा पुढे ठेवलेला चेंडू यावेळेस कट केलाय. चांगला कट पाहायला मिळतोय. सचिन येतोय चेंडूवरती. अतिशय अफलातून लाजवाब क्षेत्ररक्षण घडतंय. निश्चितच 2 धावा मात्र संघासाठी रोखल्या गेल्या आहेत. एफर्टला दाद द्यावी लागेल ज्या पद्धतीने त्याने चेंडू रोखलाय. कव्हरच्या दिशेला हा फटका होता. एक्स्ट्रा कव्हरला मात्र सचिनच्या माध्यमातून जे क्षेत्ररक्षण पाहिलं आपण कव्हरच्या एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला त्यानं मात्र चेंडू अगदी जबरदस्तरित्या रोखला गेला. ओहो, यावेळेस अपील पुन्हा एकदा केली गेली आहे. थोडासा बाहेर राहिला होता चेंडू यावेळेस पंच सांगतायत. लेग स्टिक वरच्या थोडासा बाहेर चेंडू पाहायला मिळाला. सफल चेंडू, चांगला चेंडू पाहायला मिळाला. एक सिक्की सिंगल निश्चितपणे घेतली गेली आहे. या सिंगलने धावफलक 19 या आकड्यावरती षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 2.3 चा सामना आतापर्यंत झालाय. चांगली गोलंदाजी अमोलच्या माध्यमातून घडतीये. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला गेला. स्ट्रेट ड्राइव्ह फटका. चांगलं क्षेत्ररक्षण, एक सिंगल मिळतीये. पहिल्या ओव्हरमध्ये अमोलनं केवळ 5 धावा खर्च केल्या होत्या. या ओव्हरमध्ये षटक क्रमांक 3 मध्ये अमोल पुन्हा एकदा आलाय आणि चांगली गोलंदाजी. यावेळेस हलक्या हातानं कट केलाय चेंडू. 38च्या बाहेर चेंडू क्रॉस झालाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येऊन थोडीशी फॅमलिंग झाली आहे. चेंडूपैकी सुरेख आहे, परंतु 2 धावा मात्र रोखू शकत नाहीयेत. अगदी चित्त्याचा वेग आणि चांगली कॉलिंग पाहायला मिळाली महत्वाचं म्हणजे. आणि या कॉलिंगच्या माध्यमातून 2 धावा मात्र अगदी सुरक्षितरित्या कंप्लीट केल्या गेल्यात. सिंगल डबलच्या धावा अमोलच्या माध्यमातून दिल्या जात आहेत. कुठले मोठे फटके मात्र मारू देत नाहीये. ही खऱ्या अर्थानं ख्याती आहे या गोलंदाजाची. अगदी फलंदाजीचे मनसुबे ओळखून गोलंदाजी करणं आणि त्या मनसुब्यांना खऱ्या अर्थानं फलंदाजीच्या उद्ध्वस्त करणं, हे काम मात्र अमोलच्या माध्यमातून, टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून त्याने वारंवार करून दाखवलंय. हा सराव आहे, हा प्रॅक्टिस आहे खऱ्या अर्थानं. अगदी जर अमोलचं बघायला गेलात तर मी तर म्हणेल दिवसाभरातले 4 तास तर तो ग्राउंडवरती मेहनत घेत असतो आणि त्या मेहनतीचं खऱ्या अर्थाने चीज होताना पाहायला मिळतंय. हो, यावेळेस मात्र लोअर फुलटा चेंडू उडवला गेलाय. चुकी झाली आहे. यावेळेस मात्र जेलवरती जाणं गरजेचं नव्हतं. चेंडूला मात्र स्टॉप करणं गरजेचं होतं. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप निघून गेलाय. आलाय शेई संघासाठी नशिबाचा चौकार. मिड विकेटला यावेळेस चौकार पाहायला मिळाला. या चौकाराने धावफलक 26 या आकड्यावरती 26 रन.
26 लॉस ऑफ 3 विकेट्स. षटक क्रमांक 3 समाप्त झालं. पुन्हा एकदा वैभव आलाय. अगदी छत्रपती स्पोर्ट्स कामारे टीमकडनं मात्र काय केलं जातंय तर तेज तर्रार वेगवान गोलंदाजांचा वापर मात्र जास्तीचा केला जातोय. कारण बॅक टू बॅक अमोलचे 2 षटकं देखील पाहायला मिळाले. त्यानंतर वैभवनं देखील दुसरं षटक हाताळलं होतं. पुन्हा एकदा चौथ्या षटकामध्ये वैभवला आणलं जातं. म्हणजेच मीडियम फास्टर गोलंदाजांना मात्र यावेळेस थोडंसं प्राधान्य कमी पाहायला मिळतंय. फास्टर गोलंदाजांना मात्र प्राधान्य दिलं गेलं जास्तीचं. स्ट्राईक एंडवरती फलंदाज पाहायला मिळतोय जयेश. जयेशने आतापर्यंत चेंडू कमी फेस केलेत, 2च चेंडू फेस केलेत. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती जयेश पाहायला मिळतोय. ओहो, यावेळेस मात्र शॉर्ट अँड ऑफस्टिकच्या खूपच बाहेर चेंडू पाहायला मिळाला. वाईटची एक्स्ट्राची धाव दिली गेली आहे वैभवच्या माध्यमातून. षटक क्रमांक 4 मार्गस्थ वैभव आलाय. वैयक्तिक दुसरं षटक हाताळतो या मॅच मध्ये वैभव. ओहो, पुन्हा एकदा लेंथ लाईन खराब. बॅक टू बॅकचा दुसरा चेंडू वाईट पाहायला मिळतोय. लेंथ लाईन अजूनही सापडत नाहीये वैभवला. ओहो, उडवलाय चेंडू. बिग हिट आहे. डिस्टन्स मात्र कमी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. मिस फील झाली आहे. झेल सोडला गेलाय. धरतीला दान झालाय. अगदी स्क्वेअर लेगला यावेळेस मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. झेल मात्र सोडला गेलाय. जीवन संजीवनी. बराच वेळ चेंडू मात्र हवेमध्ये होता. चेंडूवरती नजर कमी का पाहायला मिळाली. अगदी दोन्ही हातांच्या मधून हा चेंडू निघून गेला. धरतीवरती विसावला आणि गोलंदाजाचे मनसुबे थोडंसे या ठिकाणी मात्र फस्त होताना पाहायला मिळाले. ज्यावेळेस झेल सोडले जातात ना त्यावेळेस मात्र गोलंदाजाला खऱ्या अर्थानं इजा होत असते. कारण ती विकेट महत्वाची असते. त्यासाठी खूप सारा प्रयत्न केलेला असतो आणि ती विकेट अगदी सहजरित्या अशा प्रकारे ज्या वेळेस सोडली जाते त्यावेळेस मात्र यावेळेस सांगतोय की झेल जरी घेत नसले तरी यावेळेस मात्र कमबॅक करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. वैभवने यावेळेस मात्र अगदी वेगवान तेज तर्रार करारा जबाब देत यावेळेस मात्र चेंडू हाताळलाय. स्विंग देखील आहे आणि स्विंग अँड मिस असं चित्र पाहायला मिळालं. यावेळेस कट केलाय चेंडू. पॉइंटला क्षेत्ररक्षक नाहीये. डीप मध्ये चेंडू फरार झालाय. दूरवरून क्षेत्ररक्षक येऊन यावेळेस करेक्ट करून थ्रो करेल. दरम्यान 2 धावा कंप्लीट. तिसरी धावेची प्रयत्न. थ्रो थोडासा खराब पाहायला मिळाला. या अभावी 3 धावा मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या. या 3 धाव्यांनी धावफलक पोहोचलं 33 या आकड्यावरती. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. विश्लेषण करायचं झालं तर मी शेही संघाचं विशेष कौतुक यासाठी मानेल की निर्धाव चेंडू मात्र कमी प्रमाणात खेळले गेलेत. सिंगल डबलच्या धावा मात्र त्यांनी चालू ठेवल्या. प्रत्येक वेळेस तुम्हाला बिग हिट येतीलच असे नाहीयेत, परंतु त्यांनी हे मनसुबे ओळखलेत आणि प्रत्येक चेंडूवरती सिंगल डबलची धाव पाहायला मिळाली. यावेळेस अपील होती, फेटाळली गेली. एक सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. लेग बाईटचा इशारा येतोय. लेग बाईटची धाव यावेळेस मात्र अंकित केली गेली आहे. धावफलकावरती 34 धावा पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. 3.5चा सामना आतापर्यंत कंप्लीट झालाय. 3.4चा सामना आतापर्यंत कंप्लीट झालाय. सॉरी, हो, रोहित यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न. नशिबाची साथ पाहायला मिळते. जयेशच्या बॅटमधनं आलेला हा तडाखा, नशिबाचा मिळालेला हा चौकार. विकेट किपरला बीट करून चेंडू निघून गेला. सीमारेषे पार मिळाला एसपीएल मधला हा चौकार. चौकाराने धावफलक पोहोचलंय 38 या अंकावरती.
यावेळेस मात्र शेष संघ सांगतो बिग हिट जरी आले नसले तरी देखील धावसंख्या कशा प्रकारे रोटेट करणं. हो यावेळेस मात्र फसला आहे स्वतःच्या फॉलोथ्रूवरती. वैभव आलाय चेंडूवरती, चुकी करणार नाहीये, झेल टिपलाय आणि फलंदाजाचा खेळ मात्र संपला या ठिकाणी. जयेश बॅक टू द पॅव्हिलियन. अगदी स्लॉटमध्ये चेंडू होता, फटका फसलेला पाहायला मिळाला. स्वतःच्या फॉलोथ्रूवरती वैभव सरसावला. कॉलिंग होती मी स्वतः झेल घेणार. झेल घेण्यानंतर तर जर बघायला गेलात तर वैभवनं चुंबन घेतली. त्या चेंडूला चुंबन घेण्याचं कारण असं की महत्वाची विकेट मी पटकावली आहे. जी विकेटसाठी मी तरसत होतो ती विकेट मात्र निश्चितपणे शेवटच्या चेंडूवरती शेवटच्या चेंडूवरती चौथ्या षटकामध्ये त्याने मात्र पटकावून दाखवली. आणि बघायला जर गेलात तर स्कोरवरती एकदा लक्ष आपण केंद्रित करूयात. पहिल्या ओव्हरमध्ये अमोलनं 5 धावा देऊन 1 गडी बाद केला. तदनंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये वैभव आला, 10 धावा खर्च करत 1 गडी बाद केला. तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा अमोल आला, 11 धावा खर्च केल्या त्यानं. आणि चौथं षटक घेऊन वैभव आला. वैभवनं देखील या ओव्हरमध्ये चौथ्या षटकामध्ये 12 धावा, आलेख थोडासा वाढलेला पाहायला मिळाला आणि 1 गडी बाद देखील केला. म्हणजेच एकंदरीत थोडासा आलेख वाढताना देखील पाहायला मिळतोय. छत्रपती स्पोर्ट्स कामारे टीम चला क्षेत्ररक्षण त्वरित सज्ज करून घ्या, जास्तीचा वेळ मात्र घेऊ नका. षटक क्रमांक 5 हे मात्र कोणाकडे दिलं जाईल यासाठी मात्र डिस्कस पाहायला मिळत आहे, चर्चा पाहायला मिळतीये. न्यू बॅटर हरेश इंटर झालेला पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी ट्रॅकवरती चेतन आलाय. चेतनचं विश्लेषण करायचं झालं तर लेफ्ट हँडर बॅटरसाठी अगदी किफायतशीर गोलंदाजी करण्यामध्ये माहीर म्हणून चेतनला ओळखलं जातं आणि त्याचा दबदबा राहिला आहे टेनिस क्रिकेटमध्ये. एक चांगला गोलंदाज म्हणून स्वतःची ख्याती आहे. त्या प्रकारची गोलंदाजी त्याला या ओव्हरमध्ये करून दाखवावी लागेल. तर महत्वाची फलंदाजी करून दाखवावी लागेल रोहित आणि हरेश या दोन बॅटरला. ओहो, रोहितने यावेळेस चांगला फटका खेळून काढला आहे. डीप मध्ये चेंडू फरार, 1 बाउन्स ओव्हर द रोप. फटका क्लिअर होतोय, साऊंड प्रॉपर. चेंडू निघून गेलाय सीमा रेषे पार. मिलेंगे 4 तो बेड़ा होगा पार. ये लगाया एसपीएल का चौकार. या चौकाराने धावफलक वाढलंय, धावफलक पोहोचलं 42 अंकावरती. आता मात्र हात खोलायला सुरुवात केली आहे रोहितनं. या मॅचच्या हाफमध्ये आपण नाणेफेकी करणार आहोत. ओहो, यावेळेस थोडासा लेट झाला, एक सिंगल घेतली गेली आहे. आवाज बघा, जाऊ दे, कारण चेतन असा एक खेळाडू आहे की तो मात्र हिट करण्यासाठी माहीर म्हणून ओळखला जातो. जाऊ दे म्हणून म्हटलं गेलं, एक सिंगल गेली तरी हरकत नाहीये, थ्रो करू नकोस. चला, गोकुलगाव टीम आणि आवाज पाली या दोन्ही टीमच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी त्वरित यायचे. या मॅचच्या हाफमध्ये आपण नाणेफेकी करणार आहोत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. एक चौकार निश्चितपणे पहिल्या चेंडूवरती आला, परंतु दुसऱ्या चेंडूवरती चेतननं कमबॅक देखील केले, हे महत्वाचं. ओहो, अतिशय वेगवान चेंडू. यावेळेस बॅटरला वाटलं होतं की हा चेंडू थोडासा स्लोवर असेल, परंतु नाही, वेग यावेळेस मात्र चेंडूवरती पाहायला मिळाला. व्हेरिएशन पाहायला मिळालं. टप्पा अचूक होता, चेंडूला उंची कमी होती आणि त्याचा फायदा मात्र गोलंदाज चेतनला लाभलाय. ओहो, स्लोवर चेंडू, परंतु लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू पंचांनी निर्देशित केलाय. हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुन्हा हाताळावा लागेल, कारण हा चेंडू वाईट घोषित झालाय. चेतन यावेळेस लेन थोडीशी खराब पाहायला मिळाली. लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळाला. उडवलाय चेंडू, हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. स्वप्नीलने सांगितलंय मी घेणार हा झेल. यस, चांगल्या पद्धतीनं सेफली झेल टिपला गेला. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकताय. खोलवर टप्प्याचा चेंडू उडवला गेला, स्ट्रेट ड्राईव्ह फटका होता. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक असलेला स्वप्नीलला सांगितलं मी हा झेल घेतोय आणि झेल अचूकरित्या टिपला गेला. चांगली कमिटमेंट पाहायला मिळाली, चांगली कॉलिंग पाहायला मिळाली झेल घेत असताना, हे महत्वाचं आहे. तुम्ही झेल घेत असताना
उगाच चेंडूवरती धावून जाणं, दोन क्षेत्ररक्षक धावतात आणि अनेकदा आपण झुंज झालेली देखील पाहिली आहे, इजा झालेली देखील पाहिली आहे. या अनुषंगाने तुम्हाला कॉलिंग देणं खूप महत्वाचं. ही कॉलिंग अगदी सुरेख होती, चांगली कॉलिंग होती. मी हा झेल घेणार क्लिअरली सांगितलं होतं आणि स्वप्नीलने झेल देखील टिपला. न्यू बॅटर मैदानाच्या आत इंटर होतोय तुषार. चेतननं चांगलं कमबॅक केलंय. पहिल्या चेंडूमध्ये चौकार आल्यानंतर त्यानं मात्र कमबॅक करून दाखवलंय. धावफलकावरती धावा स्थिरावलेल्या पाहायला मिळत आहेत 44 या आकड्यावरती. ओहो, तुषार यावेळेस मात्र नशिबाचा चौकार येईल का? यस, चेंडू पोहोचलाय सीमारेषे पार. सीमारेषा गाठली आहे चेंडूनं, परंतु एफर्ट बघा, जबरदस्त एफर्ट होता त्या ठिकाणी चेंडू रोखण्याचा. अंतिम क्षणी मात्र त्या भगव्या पडद्यावरती जाऊन अधल्ला क्षेत्ररक्षक, परंतु अंतिम क्षणापर्यंत त्यानं जिद्द सोडली नव्हती. परंतु चेंडूने मात्र यावेळेस विजयी झालाय चेंडू आणि चेंडू सीमारेषे पार चौकार आलाय. तुषारच्या बॅटमधनं नशिबाचा चौकार पाहायला मिळाला. या चौकाराने धावफलक 48 या अंकावरती. पाच चेंडूंमध्ये आतापर्यंत चेतन 10 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू घेऊन जाईल या 5व्या षटकातील. ओहो, यावेळेस सुरेख चेंडू, स्विंग अँड मिस. कारण क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना की वळणारे रस्ते ज्या पद्धतीने धोकादायक ठरतात, तसेच क्रिकेटमध्ये वळणारे चेंडू मात्र हे धोकादायक ठरत असतात आणि डोकेदुखी देखील ठरत असतात. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. षटक क्रमांक 5 कंप्लीट झालं. 5 षटकांच्या समाप्तीनंतर आपण स्कोरवरती धावसंख्या पाहताय 48 या धावसंख्येवरती. 5 विकेट्स गमावल्या आहेत आणि शेवटचं षटक हाणामारीचं षटक, भैरवी षटक घेऊन यावेळेस मात्र कोणाला पाठवलं जाईल? टीम चर्चा नकोय, जास्तीचा वेळ घेऊ नका, क्षेत्ररक्षण त्वरित सज्ज करा. छत्रपती स्पोर्ट्स कांबरे टीम चला, टीम मीटिंग नकोय, पंच टाइम आपण चेक करू शकता. जर एक्स्ट्राचा टाइम झाला असेल तर तुम्ही पॅनलाइज देखील करू शकता. कारण मित्रांनो, आयोजकांचं नियोजन आहे आणि आजच्या दिवसामध्ये खूप सारे सामने खेळवायचे देखील असतात. 6 ओव्हरचे प्रत्येक सामने खेळवले जात आहेत आणि 8 सामने एका दिवसामध्ये कंप्लीट करायचे असतात. या अनुषंगाने तुम्हाला मात्र वेळेला महत्त्व देणं गरजेचं बनलंय. बॉल द्यायचं, मॅच बॉल द्यायचंय, जुना बॉल. सर बॉल घ्या. षटक क्रमांक शेवटचा अंतिम भैरवी षटक हाताळण्यासाठी यावेळेस आलाय. ज्या अमोलनं पहिला आणि तिसऱ्या षटकामध्ये कामगिरी करून दाखवली होती, त्याचा भाऊ, लहानगा भाऊ यावेळेस षटक क्रमांक 6 शेवटचा हाताळण्यासाठी आलाय. गणेश आलाय. अगदी हाय आर्म ऍक्शन जर बघायला गेलात तर जगदीश सर, अगदी ज्या पद्धतीनं अमोल गोलंदाजी करतो त्याच पद्धतीची गोलंदाजी वेगवान चेंडू हाताळण्यामध्ये गणेशला देखील ओळखलं जातं. नौका प्लेयर आहे आणि चांगली गोलंदाजी करतो. संघासाठी वारंवार जबाबदारी दिली जाते, त्यावेळेस त्यानं मात्र गणेशनं देखील चांगली गोलंदाजी केली आहे. चला, जास्तीचा वेळ घेऊ नका, मॅचला होती सुरुवात. षटक क्रमांक शेवटचा अंतिम घेऊन जातोय गणेश. छत्रपती स्पोर्ट्स कांबरे टीम आपण पाहताय क्षेत्ररक्षण करत असताना. ओ, फुल टॉस चेंडू. यावेळेस मात्र झेलची संधी आहे. अमोलाला एका भावानं चेंडू हाताळलाय तर दुसऱ्या भावानं झेल टिपलाय. फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त होतीये. विकेट क्रमांक 6. यावेळेस मात्र शे टीमचा हा लागलेला 6वा झटका, 6वा हदरा, 6वी विकेट प्राप्त केली आहे छत्रपती स्पोर्ट्स कांबरे टीमनं. नवीन बॅटर मैदानाच्या आत इंटर झालाय. इन ऍट 8 नंबरला यावेळेस मात्र आलेला फलंदाज पाहायला मिळतोय राकेश. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. भैरवी षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. या ओव्हरमध्ये जास्त धावा घेण्याचा निर्धार पाहायला मिळाला असता, परंतु पहिल्या चेंडूवरती यावेळेस गणेशने सांगितलं की इरादे स्पष्ट आहेत, वेगवान तेज तर्रार चेंडू हाताळण्यासाठी मी तैनात आहे, त्यासाठी मला ओळखलं जातं. पहिल्या चेंडूवरती आपली ओळख मात्र स्पष्टपणे करत असताना पाहायला मिळाला. ओहो, लोवर फुल टॉस चेंडू यावेळेस कट केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी स्वप्नील. थोडीशी पंबलिंग झाली. एक सिंगलची धाव डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्नांना यश देखील आलंय. या 2 धावांनी धावफलक पुढे सरसावतोय. स्कोरबोर्ड वरती 50 धावा कंप्लीट झाल्या आहेत शे टीमच्या.
हो हो, यावेळेस देखील गॅप प्रॉपर शोधला गेलाय, लावलाय मॅप, शोधलाय गॅप, चेंडू फरान ऑन साईडला, अगदी कार्पेटच्या स्वरूपामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, दन 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 करत चौकार आलाय. गॅप मधला चांगला शोधला गेला यावेळेस या फटक्यावरती आणि या गॅपनं मिळाल्या तब्बल 4 धावा. फटक्याला जोर देखील होता, ताकद देखील होती. ओहो, यावेळेस चांगला चेंडू राहिलाय. विकेटवरती चेंडू राहणं गरजेचं होतं आणि यावेळेस मात्र आवाज देखील आला, यस या चेंडूची गरज आहे. कारण आतापर्यंत जर बघायला गेलात तर अगदी लडारमध्ये चेंडू टाकले गेले, फुल ऑफ लेंथचे चेंडू टाकले गेले गणेशच्या माध्यमातून. आता मात्र शॉर्ट चेंडू टाकला गेला आणि तेच तर्रार वेगवान चेंडू पाहायला मिळाला गणेशच्या भात्यामधनं. यावेळेसचा चेंडू देखील सफल पाहायला मिळतोय, परंतु लाईन आणि लेंथ चेक केली गेली आहे. ऑफस्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू. यावेळेस मात्र पंचांना ग्वाही दिली गेली आहे, शिनोती दिली गेली आहे, चेक केलं जाईल. यावेळेस फिल्डिंग करणाऱ्या टीमनं मात्र रिव्ह्यू घेतलाय, चेक केलं जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू, सफल चेंडू पाहायला मिळाला, शरीरयष्टीपासून दूर ठेवला, खूप सारा दूर चेंडू हा ठेवला, परंतु सफल झाले होते फलंदाज आणि अगदी योग्य तो निर्णय पोचवला गेलाय पंचांच्या माध्यमातून. थोडासा व्यत्यय आलेला पाहायला मिळतोय गणेशला. यावेळेस रनअप करत असताना स्वतःला थांबवणं गरजेचं आहे. राकेश यावेळेस स्ट्राईक वरती आहे. ओहो, बिग करण्याचा प्रयत्न होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चिकी सिंगल घेत असताना यावेळेस मात्र विकेट गमावली आहे. षटक क्रमांक 6 यावेळेस कंप्लीट होतोय. 6 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 54 धावा पाहायला मिळत आहेत. विजयासाठी लक्ष ठेवलं गेलंय 55 धावांचं. निश्चितपणे प्रथम फलंदाजी करत असताना शेष संघ सिंगल डबलच्या धावा देखील घेत राहिला होता. या ओव्हरमध्ये मात्र कमी धावा आल्या. निश्चितपणे स्कोअरचं विश्लेषण आपण स्कोअर समरी पाहूयात एकदा, पुन्हा एकदा स्क्रीनवरती. पहिल्या ओव्हरमध्ये जर बघायला गेला तर खर्च झाल्या 5 धावा, अमोलनं खर्च केल्या, 1 गडी बाद झाला. तदनंतर वैभव आला, वैभवनं 10 धावा खर्च करून एक महत्वाचा गडी टिपला गेला. अमोलनं तिसऱ्या षटकामध्ये 11 धावा घेतल्या गेल्या. वैभव आला आणि वैभवनं 12 धावा खर्च केल्या षटक क्रमांक 4 मध्ये, 1 गडी बाद केला. तदनंतर चेतन आला षटक क्रमांक 5 मध्ये, त्याने 10 धावा खर्च करत एक महत्वाचा गडी टिपला. तदनंतर गणेश षटक क्रमांक 6 मध्ये अंतिम भैरवी षटकामध्ये आला, त्यानं मात्र खर्च केल्या केवळ 6 धावा आणि अफलातून चांगली गोलंदाजी करत टार्गेट यावेळेस मात्र सेट झालाय 54 धावांचा, 55 टू विन, माय लकी नंबर 55. आणि यावेळेस मात्र 55 धावा चेस केल्या जातील टीम छत्रपती स्पोर्ट्स कांबारे टीम संघाकडनं की शेई संघाकडनं यावेळेस मात्र डिफेन्स केल्या जातील. हा संपूर्ण लेखाजोखा ऐकण्यासाठी आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करूयात माझे साथी समालोचक, गोड आवाज, मधुर आवाज, आमचे परम मित्र, परम स्नेही समालोचन कक्षेमध्ये ज्या वेळेस त्यांचा आवाज घुमतो त्या वेळेस मात्र प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा आवाज जगदीशजी तारमेरे सर यांच्याकडे वळूयात. धन्यवाद जयश्री सर. गोकुळगाव आणि पाळी कॅप्टन लवकर या. टॉस साठी आदरणीय नरेश पाटोळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत मॅचचा. गोकुळगाव विपक्ष पाळी. हेड आणि टेल. हेड असा टेल आलाय. टॉस जिंकला तो गोकुळगाव टीमच्या कॅप्टननं. एक सामना शिल्लक राहिला. हा सामना जिंकण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न असेल, काय निर्णय असेल? फिल्डिंग घेऊ आम्ही पहिले.
प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, आतापर्यंत 4 सामने गमावलेत. शेवटच्या सामन्यामध्ये बाकीच्या खेळाडूंना प्रमोट करण्याची काय संधी असणार आहे का? हा, आम्ही आता नवीन खेळाडूंना संधी देणार आहोत. 4 सामने जिंकलेत, शेवटचा सामना खेळत आहे, आता बॅटिंग करायचे. कशा पद्धतीनं तयारी केली होती पूर्ण एसपीएलची आणि एसपीएल एन्जॉय केली का? हो, एन्जॉय केली. या शेवटच्या मॅच मध्ये कशा पद्धतीनं प्लॅनिंग करणार आहात? प्लॅनिंग नाही आहे तसं चालू. दोन्ही टीमला शुभेच्छा देऊयात. कॅप्टन आपण पाहताय टॉस जिंकला तो गोकुळगाव संघाच्या कॅप्टनने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि बॅटिंग साठी इन्व्हाइट केलं नेक्स्ट मॅच मध्ये ते पुनश्च एकदा पाळी संघाला. थँक्यू, धन्यवाद. आदरणीय जयेशजी विधे सरांचा आवाज आपण ऐकतात. आजच्या दिवसामध्ये सारंगपुरी मॅन फ्रॉम आमच्या शहापूर तालुका समालोचन पॅनलचे सदस्य आहेत. नेहमीच प्रत्येक स्पर्धांमध्ये त्यांच्या आवाजाची जादू आपण नेहमीच जसं वेळ भेटेल तसे पाहत असतो. आणि असे लेट्स ऑटो आहे त्या मागच्या दिशेला बाजूला काढायची, ती प्रकाश परावर्तित होतोय. जी रिक्षा आहे ते यस स्टुडंट बसलेत ना शाळेचे, त्यांना सांगा प्लीज कोणाची असेल ती बाजूला करा. तिच्या काचेचा प्रकाश परावर्तित होतो आणि डिस्टर्ब होतं खेळाडूंना. टार्गेट या मॅच मध्ये 55 धावसंख्येचं. शेई विपक्ष कांबारे अशी लढत आपण पाहतोय. निखिल तारमय गोलंदाजीसाठी 6 ओव्हरमध्ये 55. लेट्स प्ले. अतिशय अनोख्या शैलीमध्ये माधवजी ठाकरे सरांचा या ठिकाणी इशारा येत असताना सचिन आणि अनिकेत ही जोडी आपल्याला मैदानावर पाहायला मिळते सलामीसाठी. पहिलाच बॉल मिड ऑफला खेळाडू आहे, संधी होती झेलची. राकेश तारमेच्या हातामध्ये कॅच ड्रॉप. कॅचेस भरपूर महत्वाचे असतात. क्रुशियल मुवमेंटला तुम्ही सध्या खेळताय. शेई संघासाठी हा सामना अत्यंत महत्वाचा जिंकणं आणि अशा मुवमेंटला रन्स जरूर कमी झाल्यात, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये चांगली कामगिरी करणं आवश्यक आहे. परंतु पहिल्याच बॉलवर राकेश तारमेच्या हातामध्ये झेल ड्रॉप होतोय. श्री गणेश होत असताना 1 रन स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. कोणताही स्कोर विजयाची गॅरंटी देत नाही. क्रिकेटमध्ये जर तुम्ही लढलात, तुम्ही संघर्ष केला, ऑन साइडला स्लॉक स्वीप, काय जबरदस्त फटका सचिनच्या बॅट मधनं. हा ट्रेडमार्क फटका, बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. बॅटची कडा, यस बॅटची कडा. षटकाराचं प्रत्युत्तरच दिलं दुसऱ्या बॉलवर. फलंदाज सचिनला माघारी परतावा लागेल. विकेटची संधी आहे आणि विकेट किपर नितीन तारमेने पकडला झेल. फलंदाज बाद. धावसंख्या 8 धावसंख्येवर लागणारा पहिला धक्का आहे सचिनच्या स्वरूपामध्ये. स्लॉक स्वीपचा एक जबरदस्त नजराणा त्यानं प्रस्तुत केला, परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर इमिडिएटली दुसऱ्याच बॉलवर त्याची विकेट प्राप्त होत असताना धावसंख्या 8, 55चं टार्गेट या मॅच मध्ये.
8 धावा स्कोर कार्डवर. अनिल आलाय इन ॲट पोझिशन 4 क्रमांक 4 वर फलंदाजीसाठी. आठ धावा स्कोर कार्डवर पहिलं षटक आपण पाहता. चला मॅच सुरू करा. रनर नाहीये हा नियम कधीच बंद झाला इंटरनॅशनल क्रिकेट मधून. आपण पाहिलं तर संपूर्ण इंटरनॅशनल क्रिकेट रूल्स सध्या एसपीएल मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. निखिल राऊंड विकेटने पुन्हा एकदा. ऑन साइडला मोठा प्रहार. मिस्टॅमिंग आहे. ही कॅच भरपूर महत्वाची असेल जेलसाठी. जबरदस्त एफर्ट पंकज तारमन लास्ट मुवमेंट पर्यंत बॉलवर नजर ठेवली. मोठा धक्का लागलाय. फलंदाज अनिकेतला माघारी परतावा लागेल. बिग विकेट डाऊन. कांबारे संघ बॅकफुटला. धावसंख्या स्कोर कार्डवर 8 आपल्याला पाहायला मिळते. आणि मैदानाच्या आतमध्ये बारीक लक्ष आपण 12व्या खेळाडूचं देखील नेहमीच पाहत असतो. 12व्या खेळाडूने निदर्शनास आणून दिलं. जर मिड ऑफला राकेशने तो झेल पकडला असता त्यानंतर तो षटकार लागला नसता कदाचित सचिनचा. ते देखील चित्र नक्कीच या ठिकाणी आपण त्याचा उल्लेख करायला हवा. ओव्हरची समाप्ती होते. धावसंख्या 8 आणि एक जबरदस्त षटक निखिल तारमयचं राहिलं ज्यामध्ये धावा आल्या फक्त 8 आणि विकेट गमावलेत एकंदरीत 3. छत्रपती स्पोर्ट्स कांबारे संघाने सचिन, अनिकेत आणि चेतन हे बाद होणारे 3 फलंदाज. नवीन फलंदाज आल्या मैदानाच्या मध्ये अमोल विषय. ओव्हर रेट धावा तुम्हाला डिफेंड करायचे टीम शेई त्यामुळे लास्ट ओव्हरला एक खेळाडू आतमध्ये ठेवावा लागणार नाही याची नोंद तुम्ही घ्या आणि त्यानुसार टाइम ओव्हर रेट तुम्ही ठेवायचं. तुषार आलाय सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज. पहिलाच बॉल बॅक टू द बॉलर. डॉट बॉल आलाय. पा विकेट गेल्यानंतर हे प्रेशर असतं. विकेट गेल्यानंतर प्रेशर असतं आणि तेच प्रेशर सध्या आपल्याला छत्रपती स्पोर्ट्स कांबारे संघावर पाहायला मिळतं. मागच्या ओव्हरमध्ये 3 विकेट्स गेलेत. इथून मात्र आता संयम ठेवून एखादी पार्टनरशिप ठेवणं गरजेचं आहे. मगाशी उल्लेख केला. इथून छत्रपती स्पोर्ट्स कांबारे संघाला करायचं काय तर एखाद्या बॅटरला रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन खेळ करायचा आहे. जबाबदारी स्वतःवर घेऊन खेळ करायचा आहे. फटका चांगला आहे. अनिलच्या बॅट मधनं स्टँड अँड डिलिव्हर खडे खडे फटका फेकून दिलाय. आला फलंदाज अनिलच्या बॅटमधनं स्वतः इंजर्ड आहे परंतु तरी देखील आत्मविश्वास आहे स्वतःच्या फलंदाजीमध्ये. मैदानाच्या आतमध्ये आला आणि एक जबरदस्त फटका त्याच्या बॅटमधनं आपण पाहिला. षटकार यावेळी सोडून दिला बॉल डाव्याच्या बाहेर. पंच माधव ठाकरे सर वेगळ्याच अंदाजामध्ये सध्या 9-9 सरकार गाजतंय. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना धावफलकावर धाव आपल्याला पाहायला मिळतात. 15-15 रन्स ऑन बोर्ड. 55 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे छत्रपती स्पोर्ट्स कांबारे संघाला. संधी आहे. झेलची संधी स्वतः गोलंदाज बॉलच्या खाली आहे आणि येथे अजून एक धक्का लागतोय. अनिलला माघारी परतावा लागेल. 4थी विकेट डाऊन छत्रपती स्पोर्ट्स कांबारे संघाची.
झालं आदरणीय बाळारामजी पाटोळे यांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे आपलं SPL 2025 नियोजन समितीच्या वतीनं. विकेट 4 गेल्यात, रन्स कमी आहेत, परंतु आतापर्यंत विचार केला तर शेष संघ धावसंख्या झाले 15, विजयासाठी अजून 40 धावसंख्येची आवश्यकता आणि 4 विकेट्स गमावल्यात. ही जमेची बाजू शेष संघासाठी आणि जर विकेट्स येत राहिला तर थोडासा प्रेशर जरूर या ठिकाणी बिल्टअप केला जाईल तो टीम कांबारेवर. दुसऱ्या बाजूला अमोल गोलंदाजी चांगली राहिली अमोलची, परंतु फलंदाजी देखील तितकीच चांगली तो करतो आणि इथे मैदानाच्या आतमध्ये अजून स्थित आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय स्वप्नील. तुषारला मिळणार हे पहिलं यश आपण पाहत आहे. षटकारानंतर अनिलला त्याने माघारी परतवलं. इथे मिड ऑफला झेल नाही होणार, बीट केलं नितीन. चांगला चौकाराचा सिग्नल देत असताना मैदानाच्या मध्ये पंच माधवजी ठाकरे. 4 धावा, धावसंख्या 4 ने पुढे सरकत असताना 19 या आकड्यावर आपण पाहत आहे. तुषार ऑन साइडला फुलका डिपे क्षेत्ररक्षक, जेलची संधी आहे आणि ते विकेट. गौरव आला मैदानाच्या आतमध्ये. 5 विकेट गमावलेत छत्रपती स्पोर्ट्स कांबारे संघाने. विजयासाठी आपण पाहिलं तर 24 बॉलचा खेळ शिल्लक आणि 24 बॉल मध्ये आवश्यक जर आपण पाहिला 1 बॉलचा खेळ बाकी अजून 25 बॉल मध्ये 36 ची आवश्यकता आहे. 25 बॉल 36 हे समीकरण जरी सोपं वाटलं तरी दुसऱ्या बाजूला विचार केला तर 19 तर 5 विकेट्स गमावल्यात. त्यामुळे विकेट्स देखील हातात ठेवणं तितकंच आवश्यक आहे. ते आपण विचार केला तर छत्रपती स्पोर्ट्स कांबारे संघासाठी अमोल विषय अजून भावेश विषय मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी आहे. त्यामुळे गोलंदाजी लाईनअप फलंदाजी लाईनअप डेप्थ आहे. आपण विचार केला तर कांबारे संघाकडे शेवटचा बॉल डॉट आलाय. 2 ओव्हरचा खेळ संपन्न होत असताना धावसंख्या 19 वर 5 आपण पाहत आहे आणि आता उर्वरित 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 24 बॉल मध्ये 36 धावसंख्येची आवश्यकता आहे विजयासाठी. निखिल तारमे आपल्या ओव्हरच्या दुसऱ्या स्पेल मध्ये आला, ज्यानं पहिल्या ओव्हरमध्ये एक चांगली कामगिरी करत असताना 2 विकेट प्राप्त केल्या होत्या 8 धावात. सेकंड ओव्हरमध्ये 11 रन आल्या तुषारच्या, त्यामध्ये 2 विकेट्स त्यांनी देखील प्राप्त केल्या. रनआउटचे एकंदरीत 5 विकेट आतापर्यंत गमावलेत. (24-36) इक्वेशन आहे, परंतु हे तितकंसं सोपं वाटत नाही कारण विकेट्स हातामध्ये ठेवून या रन्स कंप्लीट करायच्या आहेत. एक टास्क आहे कांबारे संघासाठी. चांगला बॉल आहे, फुल लेन्सचा बॉल, राऊंड विकेटने अँगल क्रिएट करत असताना चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. डॉट बॉल आलाय. विकेट्स हातात नसल्यामुळे इथे हा प्रेशर पाहायला मिळतो, परंतु कॅपॅबिलिटी अमोल विषयकडे, त्यानंतर अजूनही गुड्डू येणं बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. 2 चांगले फलंदाज आहेत. समोर खेळलाय, मी मगाशीच उल्लेख केला, गुणवत्ता खेळाडूकडे. ओव्हर पिच जसा भेटला
जरी विचार केला तर कधी कधी विकेट्स गेलेले असतात, प्रेशरमध्ये संघ खेळतो आणि प्रेशरमध्ये मॅच अजून खडतर बनवतो. काही खेळाडू प्रेशरला न झुगारता आपला नॅचरल खेळ करतात, नैसर्गिक खेळ करतात आणि तो सामना क्लिअर करण्याचं बघतात आणि इथे ते चित्र आपल्याला पाहायला मिळालं. षटकाराला त्याला माहिती आहे इथून जर अजून प्रेशर घेत खेळलो तर सामना अजून थोडासा कठीण होईल. जबरदस्त फटका आला, ओव्हर पिच होता, त्याला लॉंग ऑनला पाठवलाय अमोल विशेनं. धावसंख्या फ्लॅ होत असताना 6-25. फुलटॉस आहे, समोर खेळले डीपर क्षेत्ररक्षक आहेत. एक रन तिथे मिळते. मागच्या फटक्यावर एक आक्रमक आपण फटका पाहिला, यानंतर एक संयम दाखवलाय आणि स्ट्राईक रोटेट करत असताना याला म्हणतात जबाबदारीपूर्वक खेळ करणं आणि त्याची नितांत आवश्यकता सध्या कांबारे संघाला. हा मिस टायमिंग आहे, फटका, झेलची संधी आहे. विकेटचं सत्र थांबण्याचं नाव घेत नाहीये. 6वी विकेट आपण मैदानाच्या आतमध्ये चला शेई संघ जास्त वेळ न घेऊ. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. सगळे खेळाडू एकत्र जमणं आवश्यक नाहीये. आता भावेश आला मैदानाच्या आतमध्ये. भावेश आणि अमोल, जर शेई संघाला हा सामना जिंकायचा असेल ना तर ही इक्वेशन आहे. समोर जी जोडी आहे ती फोडायची आवश्यकता असेल आणि जर कांबारे संघाला सामना जिंकायचा असेल तर या जोडीनं उर्वरित 2 ओव्हरचा सामना जरी केला ना तरी ही मॅच ते फिनिश करू शकतात. ही क्षमता या दोघांकडे. गुड्डू विषय आणि अमोल विषय ही जोडी आहे. 6 विकेट्स आतापर्यंत गमावलेत. या जोडीवर भरपूर काही निर्भर करतं कारण हे दोन्ही आक्रमक शैलीचे फलंदाज आहेत. अटॅकिंग क्रिकेट खेळणं जाणतात आणि हे दोघे महत्वाचे शिलेदार आहेत सध्या छत्रपती स्पोर्ट्स कांबारे संघाचे. रंजक अवस्थेकडे सामना. धावसंख्या 26 वर 6. सध्या आपण पाहताय 20 मध्ये 29 ची गरज आहे. फटका चांगला आहे. अलॉंग द कार्पेट गॅप मध्ये खेळले डीपर क्षेत्ररक्षक. गुड फिल्डिंग. पंकज तारमळे होते त्या ठिकाणी. एक चांगला झेल पंकजनं या इनिंग मध्ये पकडलाय आणि त्यानंतर आता एक चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना डीप मध्ये लॉंग ऑफला एकच धाव तिथे मिळते. धावसंख्या एकने पुढे सरकत असताना 27 लॉस ऑफ 6 विकेट. समोर केसला डीपर क्षेत्ररक्षक आहेत. झेलची संधी आहे. हाताला ब्रश होऊन बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. जड झालं असतं आणि सर्वात महत्वाचं तर ती अमोल विषयची विकेट होती ज्याने आतापर्यंत एक षटकार लगावला होता. धावसंख्या 33 वर 6. 3 ओव्हरचा खेळ झाला. उर्वरित 3 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. अजूनही 22 धावसंख्येची आवश्यकता आहे. चला लगेचच मॅच सुरू करा टीम शेई संघ.
राकेश टारमळे आला गोलंदाजीसाठी. हे षटक या मॅचचं भवितव्य ठरवणार आहे. मी म्हणेन या ओव्हरमध्ये ही ओव्हर कशा पद्धतीनं संपन्न होते यावर या मॅचचं भवितव्य डिपेंड आहे. राकेशने जर विकेट प्राप्त केल्या पुन्हा एकदा ते कमबॅक करू शकतात, परंतु आठवण येईल रोहित तारमळेला त्या कॅचची. जर तो झेल पकडला असता तर, परंतु क्रिकेटमध्ये जर त्याला महत्व नाही. क्रिकेटमध्ये करंट सिच्युएशनमध्ये तुम्ही मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने कामगिरी करता यावर तुमची ती मॅच आणि ते क्रिकेट डिपेंड असतं. राकेश तारमळे हॉर्न्सला टर्न केलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग. इथे एकच धाव घेतली जाईल कारण रनआउटची विकेट टाकण्याचं धाडस त्या ठिकाणी आता या मोमेंटला तरी छत्रपती स्पोर्ट्स कांबारे संघ करणार नाहीये, कारण त्यांना माहिती आहे विकेटचं महत्व. विकेट मैदानाच्या आतमध्ये ठेवणं दोन्ही खेळाडूंनी शेवटपर्यंत खेळणं ते कांबारे संघासाठी आवश्यक असेल. एक रन तिथे मिळते. धावसंख्या एकने पुढे सरकत असताना 34 सेकंदावर जाऊन पोहोचली आहे 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अमोल पॅची कडा. येस, पंचांचं बोट आकाशाकडे. हे कळण्याच्या पलीकडे. मगाशी मी उल्लेख केला क्रिकेटमध्ये गणेश आलाय. क्रिकेटमध्ये कॅल्क्युलेशन लॉजिक भरपूर महत्वाचं असतं. अमोल इथे माघारी परतलाय. 7 विकेट गमावलेत आणि त्याचाच छोटा बंधू गणेश सध्या मैदानाच्या आतमध्ये गेलाय. आता संपूर्णपणे जबाबदारी आहे ती गुड्डूवर आहे जो नॉनस्ट्राइक एंडला आहे. भरपूर लेट तो उतरलाय, यासाठीच तो थांबला होता कारण विकेटचं सत्र सातत्याने आपण पाहिलं, परंतु गुड्डूला देखील यावं लागलं मैदानाच्या आतमध्ये आणि आता 7 विकेट गमावलेत. फिरकीपट्टू राकेश तारमळे सध्या गोलंदाजी करतोय. मिस टायमिंग आहे. रोहित झेलच्या खाली आहे. ही कॅच भरपूर महत्वाची असेल मॅचची. पकडली आहे कॅच. 8वा धक्का छत्रपती स्पोर्ट्स कांबार संघाला. फलंदाज बाद. तोपर्यंत या मॅच मध्ये आशा आणि अपेक्षा जिवंत असतील छत्रपती स्पोर्ट्स कांबारेच्या आणि कांबारेच्या संपूर्ण समर्थकांच्या. जबरदस्त मॅच. चांगला बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला. पूर्णपणे बीट केलाय. मी मगाशी उल्लेख केला राकेश एक फिरकीपट्टू गोलंदाज आहे. याच्या हात बोटामध्ये जादू आहे आणि ती जादू सध्या या मॅच मध्ये तो बिखरतोय आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. अनदर डॉट बॉल. 14-21. बॉल 21 ची आवश्यकता. व्हॉट अ परफॉर्मन्स. मॅग्निफिसंट बॉलिंग फ्रॉम राकेश तारमळे. जबरदस्त विकेट. त्रिफलाशीत मैदानाच्या
विकेट गेली तर गुड्डू विषयाला 9 सेकंडलाच थांबावं लागेल आणि त्याच्यासाठी हा सर्वात भयानक दिवस असेल, कारण क्षमता या खेळाडूमध्ये हा सामना फिरवण्याची. दुसऱ्या एंडला लास्ट विकेट आपण पाहता रोनक आलाय. 13 बॉल आणि 21 धावसंख्येची आवश्यकता. वॉट मॅच, जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. हारा वही जो लढा नाही, जो लढला नाही तोच हरलाय. संघर्ष केला टीम शेईनं मैदानाच्या आतमध्ये. बॅटची कडा, परंतु शॉर्ट थर्डमॅनच्या हातामध्ये गेला बॉल आणि ते सुटकेचा निश्वास टाकलाय. डॉट बॉल आलाय. समीकरण 12 बॉल 21 ची आवश्यकता. या ओव्हरमध्ये एकच धाव, 3 विकेट. इम्प्रेसिव्ह कामगिरी राकेश तारमय मैदानाच्या आतमध्ये त्याने केली आहे. आता समीकरण 12-21, 1 विकेट घ्यायची आहे शेई संघाला आणि फक्त 3 मोठे फटके मारायचे आहेत. ते भावेश विषयला. क्षमता आहे भावेश मध्ये, या गुड्डू मध्ये, या खेळाडूमध्ये कॅपॅबिलिटी आहे, परंतु आता ती कॅपॅबिलिटी युटिलाइज करावी लागेल या मॅच मध्ये. क्रुशियल मुवमेंटला सामना आहे. चला प्लीज शेई संघ फिल्डिंग सजून घ्या. मॅच सुरू करा. 12 बॉल 21 ची आवश्यकता आहे गोलंदाजीसाठी. गोलंदाज आपण पाहताय रोहित तारमईच्या हातामध्ये षटक सोपवलंय. 1 विकेट पासून हा विजय दूर आहे शेई संघाचा. दुसऱ्या बाजूला जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये भावेश उर्फ गुड्डू आहे तोपर्यंत शेई संघासाठी हा विजय सोपा नाहीये. या खेळाडूला अजूनपर्यंत स्ट्राईकच नव्हती. फिनिशर आहे या टीमचा आणि तो फिनिशर सध्या मैदानाच्या आतमध्ये स्थित आहे. 12-21 समीकरण जबाबदारीपूर्वक त्याला खेळ करावा लागेल. राकेश आणि निखिल प्लीज वेळ नका घेऊया प्रत्येक बॉलवर, प्लीज विनंती करतोय. आयोजकांची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. जरूर मॅच क्रुशियल आहे, परंतु प्रत्येक बॉलवर एकत्र येणं तितकंसं चुकीचं आहे. पहिला बॉल, कॅचची संधी आहे. ऑल आउट. संघ छत्रपती स्पोर्ट्स कांबारे जबरदस्त मॅच जिंकली आहे टीम रॉयल स्ट्रायकर. त्या ठिकाणी बालाजी पाडोळ्यांच्या शुभ हस्ते राकेशला आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराने सन्मानित सुद्धा करतोय.